सोनापडाने टॉस जिंकलेला आहे. कारण लगेचच निर्णयाची अंमलबजावणी करा. बॉलिंग ना? ओके. 4 ओव्हरची मॅच. वाकलन विरुद्ध सोनारपाडा आणि मॅच जशी सुरू होईल ऐकूया पुन्हा एकदा विनोद पाटील सरांचा आवाज या मॅचसाठी. या मॅचचा विजेता संघ हंसिका 11 वडोली बी. ऋतिक पाटील येत आहेत. चला ऋतिक.
समोर आहे 0. जीत मागच्या मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला, पण या मॅच मध्ये आपण बघतायत करण ठाकूरचा वेगवान चेंडू अगदी खाली राहिला, पण करणच्या सोबतीला मी कौतुक करेन. रितेश ज्याने पकडला, हा झेल काय प्रेझेन्स ऑफ माइंड होता. चेंडू अगदी खाली राहिला, हलकस चुंबन घेऊन चेंडू मात्र गेला विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये. जीत भोईर फार वेळ तिथे थांबला नाही, लगेचच निघाला. अपील पंचांनी स्वीकारलं जरूर, पण जीतही निघाला डगावरच्या दिशेने आणि सुरुवात मात्र विकेटने झाली आहे. ओ हवेत हा झेल होईल का? नाही, गेलाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेबाहेर. मयुरेशच्या बॅट मधून आला षटकार. मागच्या सामन्यात 0 वरती आउट झाला होता, पण या सामन्यात षटकाने सुरुवात करतोय. मागच्या सामन्यात जीतने 39 धावा केल्या आणि या सामन्यात तो शून्यावरती आउट झाला. यालाच क्रिकेटमधली अनिश्चितता म्हणतात मित्रांनो. मागच्या मॅच मध्ये काय केलंय, किती केलंय, त्याला अधिक महत्व असतं. ओ स्विच हिट, हा गेलाय वन बाउन्स ओव्हर द लाईन. या 4 धावा मयुरेशला. आणि आता मात्र मयुरेश सांगतोय की आधी जरूर खेळला, पण आता मात्र इथेही संधी मला आहे हिरो बनण्याची. आणि हा संघ आता जीत भोईरवरती अवलंबून नाही असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की काही यंगस्टर ती जबाबदारी घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत आणि ही नक्कीच काळाची गरज आहे. ड्राईव्ह करतात, मिड विकेटला फिल्डर आहेत. पहिली धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत. नकार दिलाय. चांगला थ्रो टीम मधून येतोय, गुड फिल्डिंग. सोनारपाडा संघाचंही क्षेत्ररक्षण नेहमी चांगलं राहिलंय आणि दर्जेदार क्रिकेटसाठी हे गाव ओळखलं जातं. हे गाव बैलगाडा शर्यतीमध्ये हे गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात सन्मानाने घेतलं जातं आणि या गावचे अनेक जे राजकीय क्षेत्रातली मंडळी नेहमीच क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे केशव पाटील असतील, मुकेश पाटील असतील. हा चेंडू हवे, झेलची शक्यता, झेल स्वीकारलाय. जीतला स्वस्तात बाद केला आणि आता किरणलाही इथून खातं उघडू दिलं नाही. करणला मिळतं हे मोठं यश. किरण पळा मात्र इथून निघाला डगआउटच्या दिशेने. हा दुसरा मोठा आघात. दोन्ही ओपनर्स आउट झाल्यात मागच्या मॅच मध्ये. किरण आणि जीत मध्ये एक जबरदस्त पार्टनरशिप झाली आणि त्याच पार्टनरशिपच्या बळावरती वाकडने एक मोठं लक्ष उभं केलं आणि इथे मात्र हे दोन्ही बॅटर परतल्यात. आता मात्र मैदानावरती प्रिन्स ऑफ वाकण. काय साप? आणि बघा, पावसाळा सुरू आहे, साप इथे आहे. थोडीशी काळजी घ्या फिल्डिंग करताना. हे हरेश भोईर आहेत आपले सर्पमित्र. क्या बात आहे हरेश. बघ पहिले काय रॅट स्नेक धामण आहे का कोबरा आहे? धामण काय विषारी नसते. हा वाईट बॉल. न्यू बॅटर प्रीत. तर मैदानामध्ये एक साप दिसलाय किरणला, पण तो कुठे आता या झाडाझुडपातून निघाला असेल. हा साप आहे मैदानात, थोडी काळजी घ्या. ओ हुक केलाय, पाठवलाय थेट महेंद्रसिंग धोनी स्टँडच्या वर धडकलाय पत्रावरती. आलाय षटकार. 2 विकेट जरूर आले,
पण या ओव्हरमध्ये धावा आपण बघतायत 18 आलेले आहेत. म्हणजे धावांची गती चांगली आहे. विकेट जरूर गमावले, पण हे 2 यंगस्टर इथे जर स्थिरावले, या दोघांनी चांगली पार्टनरशिप केली, तर वाकण टीम एक मोठी टोटल उभी करू शकेल. पण बघूया 2 विकेट गमावल्यानंतर 18 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. करणने पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती. केवळ 8 धावा दिल्या होत्या आणि या मॅचमध्ये जरूर 18 धावा दिल्यात, पण महत्त्वाचे 2 मोहरे टिपलेले आहेत. किरण बाद झाला. किरणने जाताना मैदानाच्या बाहेर जाताना सांगितले की तिथे मैदानात कुठेतरी सापला दिसलेला आहे. काही साप विषारी असतात, काही बिनविषारी असतात. विषारी सापांमध्ये कोब्रा, त्याचबरोबर घोणस, फुरसे, पटेरी मण्यार असे काही साप आहे जे विषारी असतात. प्रथम बॅटची एज मागे चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी आपण बघतायत. करणचं बॉलिंग मार्कवर प्रथमला आणलेलं आहे. सुरुवात डॉट बॉलने केलेली आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. एक चांगली बॅटर प्रेक्षकांसाठी. रबर बॉलचा हंगाम सुरू आहे. रबर बॉल क्रिकेटचा हंगाम सुरू आहे. ठिकठिकाणी स्पर्धा होत आहेत. आपल्याकडे त्याचं प्रमाण थोडं कमी आहे, कारण की रबर बॉल खरं तर कॉन्क्रीट विकेटवरती स्पर्धा आयोजित केली जाते. या दरम्यान आपण बघतायत या 4 धावा. या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती एकूण झाले 22. या 4 धावा लॉंग स्टॉपच्या दिशेने. आउटफील्ड बघा पावसाळ्यातही खूप फास्ट आहे. उचलला, उंच गेला, फिल्डर बघत राहिलेत फक्त आणि चेंडू गेला थेट सीमारेषेबाहेर. मयुरेश मागच्या सामन्यात शून्यावरती आउट झाला होता. वरती आउट झाला तर तो हिरो बनण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या बाजूला प्रीत देखील त्याला सुरेख साथ देतोय. आल्यात नॉट आउट आहे. 6 वरती नॉट आउट आहे. या दरम्यान एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि बघा दोघांमध्ये ते ताळमेळ नाहीये. फिल्डिंग करतानाही ते ताळमेळ असायला हवा. आणि या 2 धावा इथून कंप्लीट आणि धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. 4 ओव्हरमध्ये किती टोटल असेल हा प्रश्न जर इथे पडला असेल काही लोकांना, तर 5 ओव्हरमध्ये आपण 80, 79, 75 धावा बघितल्या, ज्या चेस होताना दिसल्या नाही. इथे 4 ओव्हरमध्ये एक 60 धावसंख्या झाली. 60, 65 तर एक हायेस्ट टोटल असू शकते 4 ओव्हरमध्ये. पण सोनारपाडा संघ देखील तितकाच अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जाणारा संघ आहे. नितेश म्हात्रेची बॅटिंग आपण बघितली. करणकडे ती क्षमता आहे. काही ऑलराऊंडर जे इम्प्रेस करतायत. धावा झाल्यात एकूण 31. बॅटची चेंडू मागे फाईन लेगला गेलाय. एक धाव कंप्लीट. पण बघा जेव्हा मगाशी आपण बघितलं किरण आणि जीत मैदानावरती होते, तेव्हा त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट बघा आणि त्या कंपॅरिझनमध्ये हे यंगस्टर जे मैदानावरती खेळत आहेत त्यांचं खऱ्या अर्थाने त्या यंगस्टरचं रनिंग बिटवीन द विकेट चांगला असायला. पाणी हवं आहे, पाणी घेऊन जा. पण खरं तर जीत भोईर असतील, केतन असेल, किरण असेल, हे काही खेळाडू आहेत. त्यांच्याकडनं काहीतरी एक आदर्श घ्यायला हवा, शिकायला हवं. कारण की आपण पाहिलं तर काही खेळाडू जे वयाच्या 30 ओलांडलेले, काही 40च्या जवळपास गेलेत, पण तरीही रनिंग बिटवीन द विकेट त्यांचं खरं तर कौतुकास्पद असतं. आणि जे यंगस्टर तितकी मेहनत करताना दिसत नाही आहेत. काही यंगस्टर्स त्याला अपवाद असतील, पण यंगस्टर हल्लीची जी आपण पाहिली तर जनरेशन आहे, ते उशिराने झोपणं,
मोबाईलवरती जागरण करणं, सकाळी लेट उठणं, फिटनेसच्या बाबतीत इतकी जागरूकता हल्लीच्या खेळाडूंमध्ये बघायला मिळत नाही. आणि 1-2 इनिंग काही खेळले, की लगेचच ते छाती ताणून चालत असतात. आणि हल्लीचा खरं तर हे प्रत्येकाचं अनुभवी खेळाडूचं म्हणणं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या खेळाडूंना बघून मैदानावरती येतात, त्या खेळाडूंचा आदर्श काही जण जरूर घेतात, पण त्यांची रिस्पेक्ट जी करायला हवी ती केली जात नाही. आणि बऱ्याचदा सिनियर खेळाडू हे सांगत असतात, की काल परवा आलेले आम्हाला सांगतायत, की तुला खेळता येत नाही. उस्मान पटेलचा तुम्ही इंटरव्ह्यू बघितला, तोही ते सांगताना दिसला, की कल परसों आए हुए खिलाड़ी हमको बता रहे कि ऐसा खेलना है, जिनको हाथ को पकड़ के हमने मैदान पर लेके गए थे. ड्राईव्ह केला ऑन साईडला फील्डर आहे त्या ठिकाणी प्रथम. केवळ एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आपण बघतायत 33. आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जाईल. आर्यन ठाकूर बॉलिंग मार्कवर आणलेले आहे. बघूया ही पार्टनरशिप आणखी किती मोठी होते. खूप चांगली बॅटिंग मयुरेश करतोय. प्रीतकडनं ती अपेक्षा आहे. हे सगळे उभरते सितारे आहेत पाकनचे. समोर प्रथम आहेत. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो मात्र वेगाने आला आणि काय थ्रो आलाय. रबर बॉल मध्ये असा थ्रो बऱ्याचदा तुम्हाला कमी बघायला मिळतो. पण काय घडलंय मैदानावरती, जो चांगली बॅटिंग करत होता मयुरेश, तो मात्र धावचीत. न्यू बॅटर निशांत त्या ठिकाणी येत आहेत. मयुरेश खूप चांगली बॅटिंग करत होते आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स मयुरेशने दिला. संघ अडचणीत असताना त्याने अटॅकिंग क्रिकेट दाखवलं. त्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकार आपण बघितले आणि तो आऊट झाला 25 वरती 9 चेंडूचा सामना करत असताना. ऑन साईडला खेळतायत प्रीत, फिल्डर रितेश म्हात्रे धावतायत आणि काय समर्पण आहे बघा. कित्येक वर्ष रितेश खेळतोय, पण आजही तीच चपळाई, तीच चतुराई, तोच वेग. मग तो बॅटिंग मधला असू दे, फिल्डिंग मधला असू दे, मैदानावरती नेहमी चपळाई दाखवणारा रितेश म्हात्रे त्याने आजवर असंख्य अफलातून कॅचेस पकडलेले आहेत. कित्येक चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाण्यापासून रोखलेले आहेत. तो रितेश मिस टायमिंग. करण धावतोय धावतोय आणि या दरम्यान वॅकन एरियामध्ये चेंडू पडलाय. 2 तर कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथून सफल होईल आणि या 3 धावा इथून मात्र कंप्लीट करतायत. 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 38. 38 धावा झाल्यात. आर्यन ठाकूरचं हे षटक, या षटकात एकही मोठा फटका आलेला नाहीये. एकूण 4 बॉलमध्ये त्याने 6 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे चांगलं षटक म्हणावं लागेल मागच्या 2 षटकाच्या कंपॅरिझनमध्ये. पण बघूया प्रीत पुढच्या 2 बॉलमध्ये कशा पद्धतीने खेळतोय. पुन्हा एकदा टायमिंग नाही होते, मगासपासून तो प्रयत्न करतोय. पण बघा रितेशचा हा बुलेट थ्रो आणि गोलंदाजाला पकडता आला नाही. डायरेक्ट हिट, काही इंचापेक्षा कमी मध्ये. आणि बघा करणचं म्हणणं आहे की थ्रो सहज द्यायचा होता, पण रितेश म्हणतो की थ्रो बरोबर होता. आणि असे थ्रो प्रत्येकाला पकडता येत नाही. थ्रो खूप चांगला होता, अगदी यष्टीच्या जवळ होता आणि गोलंदाज देखील तिथे कव्हरला होते, त्यांना पकडता आला नाही. दोघेही आपापल्या जागेवरती योग्य आहेत. थ्रो बरोबर होता, पण वेगाने होता. करणचं म्हणणं होतं की थ्रो सहजतेने फेकला असता तरीही बॅटर आउट झाला असता. आर्यन, हो यावेळेस मात्र वाईड बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईडच्या आधाराने एक धाव होईल. धावसंख्या 41. आणि बघा आमचे कॅमेरामॅन आपल्याला ही ट्रेन दाखवत आहेत. बहुतेक ही दिवा वसई आहे किंवा ही कुठली तरी ट्रेन असेल, पण बघूया. हां, मडगावची असू शकते, ही कोकणात जाणारी ट्रेन असू शकते. रत्नागिरी. ओहो, उंच गेलाय, झेल होईल का. आणि एका हातात प्रयत्न केला गेला. खराब एफर्ट्स होते, पण या दरम्यान
2च धावा. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती तिसऱ्या षटकाच्या अंती आपण बघतोय 44. चांगली धावगती राखली, पण आर्यनने कुठेतरी या धावसंख्येच्या ज्या गतीला आहे थोडासा ब्रेक लावलाय. आणि या ओव्हरमध्ये धावा किती आलेल्या आहेत बघूया, 12 आल्यात. म्हणजे प्रत्येक षटकानंतर धावांची गती कमी कमी होत चालली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या करणच्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 आल्या प्रथमच्या, आणि आर्यनच्या ओव्हरमध्ये 12 आलेले आहेत. बघूया अखेरचं षटक जर 12पेक्षा कमी धावा आल्या तर नक्कीच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल आपल्याला. स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा, RM11 सोनारपाडा, आणि राकेशबद्दल आपण नेहमीच बोलत असतो. आणि एक हा संघ असा आहे की कधीच राकेशला विसरणार नाही आहे. राकेशच्या आठवणी सांगताना कित्येकदा हे सगळेजण भावूक झालेले आहेत, आणि नेहमीच त्याच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम या टीमच्या माध्यमातून केलं जातं आहे. त्याचबरोबर स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं आहे. सामाजिक उपक्रम राबवले जातात, आणि आपण बघत असतो की स्पेशली क्रिकेट स्पर्धांमध्ये पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या वतीने केली जाते. अलीकडच्या नावामध्ये SB भोईर हे देखील, SB प्रतिष्ठान हे देखील नाव आपल्याला बघायला मिळतं आहे. बऱ्याचदा हे दोन्ही प्रतिष्ठानं एकत्रित येऊन हे सामाजिक कार्य करत असतात. बॅट या ठिकाणी बदललेली आहे. बघूया निशांत आणि दुसऱ्या बाजूला प्रीत आहे. अखेरच्या ओव्हरमध्ये आलाय यश केणे वायके त्या ठिकाणी तयार होतोय. बघूया. अतिरिक्त बाउन्स, चेंडू गेला थर्ड मॅनच्या दिशेने. अंपायर सिग्नल करतील वाईटचा, जो अपेक्षित होता आम्हाला, आणि खूप जास्त बाउन्स होता. 1 फॉर दी ओव्हरचा कॉल देखील करण्यात आलाय, वॉर्न करण्यात आलंय की आता बाउन्सर जर आला तर नो घोषित करण्यात येईल. तर चेंडू वाईड नाही तर नो देण्यात येईल, आणि नो दिल्यानंतर मग फ्रीट देखील मिळतो, त्यामुळे नुकसान होऊ शकतं. 2 धावा इथून मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे एकूण आपण बघतोय 46. ऐकला आलाय लेफ्टी वर्सेस लेफ्टी. असं म्हणतात की लेफ्टीला उत्तम औषध म्हणजे लेफ्टी असतो, पण या लेफ्टीमध्ये कुठला लेफ्टी कुणावरती सरस ठरतोय. इनर रे चेंडू गेलाय मागे, फाईन लेगला फिल्डर येत आहे. थर्ड मॅन वरना दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, आणि या 2 धावा नाही होणार. निशांत आऊट झालाय. न्यू बॅटर सनी. यश तयार पुन्हा एकदा प्रीतसाठी. ओहो, रितेश च्या वरून गेला चेंडू सीमारेषे बाहेर. आलाय प्रीतच्या बॅटमधून हा षटकार. डॉट बॉल, चांगलं कमबॅक. धावसंख्या धावफलकावरती एकूण 53. आणि यानंतरची मॅच इंटरेस्टिंग असेल, कोणीही जिंकू दे यातून. समोर असणारे चेंज द गेम वडवली बी हंसिका 11 या नावाने खेळणार आहे. खेळताना संघ दिसतोय नितीन केणी धरणाचे. आणि बघा आता बॉल हरवलाय. आता धावा 50-60 एकदम. आता किती लिमिट आहे ते पण नाही माहिती. लहानपणी सांगायचे 5च, 4 लिमिट आहे. निकेतने सिग्नल केला, आमचा प्रश्न पूर्ण व्हायच्या आधीच. भेटला का? जे चिंबोऱ्या पकडतात त्यांना बरोबर माहिती असतं. आणि बॉल व्हाईट आहे, जर विचार करा, इमॅजिन करा, जर बॉलचा रंग ग्रीन असता त्याला शोधणं किती कठीण झालं असतं. पण या गमती जमती पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये होत असतात. भावेश त्या ठिकाणी होते फिल्डिंगला.
भावेश पाटील. धावा झाल्यात एकूण 57. हवेत खेळाडू खूप मागे आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. या दरम्यान या 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 59. या दरम्यान वाईट बॉलचा इशारा. 60 धावा झालेल्या आहेत आणि मला वाटतं एकच बॉल आता शेष आहे. 1 टू गो. ऑन साईडला फिल्डर आहेत रितेश, वेगाने येत आहेत. या दरम्यान 2 धावा अगदी सहजतेने कंप्लीट झाल्यात आणि अशा प्रकारे डाव पहिला संपुष्टात आलाय आणि पहिल्या डावात प्रथम बॅटिंग करत असताना रियान श्रीराम वाकण संघाची एकूण धावसंख्या आहे 62. 62 आणि 63 धावांचं लक्ष्य इथून कंप्लीट करायचं आहे विजयासाठी, ते म्हणजे RM11 सोनारपाडा संघाला.
पहिल्या मॅचमध्ये दिवा विरुद्ध तिसगाव, दुसऱ्या मॅचमध्ये आगासन विरुद्ध घारिवली, तिसऱ्या मॅचमध्ये वसार विरुद्ध दातिवली आणि चौथ्या मॅचमध्ये सतरंगी हेडुटणे बी विरुद्ध हर्ष 11 वाडेगर असे 8 संघ उद्या इन ॲक्शनमध्ये. प्लेनचा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचं होतं. सुभाष सर, असा बॉल जर बॅट्समनने बॉलर्सकडे दिला असता आणि मग आउट केलं असतं 9 सेकंडला तर काय? आउट. ओके. छोट्या गेले होते पुढे. डॉट बॉलची ते समाप्ती होते. मयुरेश, थोडीशी हसी मजाक सुद्धा होणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. आणि इथे मात्र बॅटची एज लागली आणि जीत भोईर कोणती चूक करत नाहीयेत. पहिला चेंडू जरूर नो बॉल होता, त्यानंतर डॉट आला फ्री हिटवरती आणि आता विकेट आली आहे ती करणची. पहिला धक्का राकेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये लागत असताना आपण पाहतोय 7 या धावसंख्येवरती राकेश मात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा टीमला. या मॅचचा विजेता आणि हंसिका 11 चेंज द गेम वडोली बी मध्ये तुम्हाला मॅच सेमीफायनल पाहायला मिळेल. मालिका 20 साठी आपण पाहतो इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला पाहायला मिळते. मात्र सेमीफायनल पर्यंत धावा विकेट काउंट होतील हे लक्षात घ्या. गावडे बघा, आर्यन गावडे थोडीशी चर्चा करतायत. विकास पाटील गावडे नावाने भरपूर ते प्रसिद्ध आहेत. खेळाडूंना कदाचित सांगत असेल सेमीफायनलची मॅच आहे, किंग ट्रॉफीच्या फायनलमध्ये जर पोहोचायचं असेल तर एक मॅच मेहनत करावी लागेल. आणि आता बॅटिंग करण्यासाठी आर्यन ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. मयुरेशने कमबॅक केलाय. पहिला नो बॉल होता मयुरेशचा, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर विकेट आली आहे. पुढचा बॉल, हाई चेंडू, मिस टायमिंग आहे. उमेश, क्या बात आहे, कार्बन कमाल कॅच पकडले उमेश भोईरने. आर्यन आले, आर्यन चालले, दुसरा धक्का बॅक टू बॅक आणि आता हॅट्रिकच्या उंबरड्यावर आहे गोलंदाज मयुरेश. शतक रोशन जाधव, त्यानंतर ऋतिक पाटील वडवली बी आणि त्यानंतर रितेश मात्रे उर्फ छोट्या सोनारपाडा असे 3 अर्धशतक. हॅट्रिक एकही झाली नाहीये अजूनही. पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का? पुढचा बॉल, इथे मात्र हॅट्रिक तर पूर्ण होणार नाहीये. मात्र जीत भोईरचं चांगलं आहे बघा. पहिला नो बॉल आला होता, मात्र मी कौतुक करेल मयुरेशचं. कोणत्या प्रकारचा दबाव त्यांनी घेतला नाहीये. नो बॉल होता, हरकत नाहीये, मी कमबॅक करेल. 4 ओव्हरची मॅच आहे, 63 धावा चेस करायच्या आहेत राकेश मात्रे 11 सोनापाडा टीमला. चांगला फटका आहे, बॉल लॉंग ऑनच्या वरून जाईल सीमा पार. आलाय षटकार. त्या मॅचमध्ये मॅच संपली नाहीये. प्रथमेश पालकरी असा फलंदाज आहे, टेनिस असो रबर असो, कोणत्याही क्रमांकावरती त्याला उतरवा, तो त्याचा खेळ नक्कीच करत असतो. वडवलीचा छावा कमलेश पाटील, माहिती आहे यानंतर मॅच खेळायची आहे, सेमीफायनलची मॅच आहे. इथे फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने बॉल वन बाउन्स सीमा पार जाईल. फिल्डिंग चुकीची लावली होती जीत भोईर यांनी, कदाचित फलंदाज झेलबाद झाला असता. गणेश जर क्रॉस असते तर महत्व नाहीये असं नेहमी आमचे समालोचक विनोद पाटील सर सांगत असतात. चौकार आलाय, धावा झालेत ते 17.
बॉल 46 धावांची अजूनही गरज आहे. 15.33च्या सरासरी धावा करायच्या आहेत. रितेश मैदानात जर थांबले तर 18 मध्ये 46 सहज बनतील. कारण की अर्धशतक त्यांनी ठोकलंय पहिल्या मॅचमध्ये. 18 बॉल 46. आर्यन ठाकूर या मॅचमध्ये शून्यावरती बाद झाले. करणने एक षटकार मारला होता. आता एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे प्रथमेश आणि रितेशमध्ये. बॉलिंग करण्यासाठी आलेत निशांत भोईर. हा चेंडू आपण पाहतायत वाईट लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत. किरण म्हात्रे उर्फ चिकू देत आहेत. किरण म्हात्रेची थ्रो फेक ॲक्युरेट नाहीये. 2 धावा इथेही मिळतील. धावसंख्या 19. 63चा चेस आहे. 19 धावा झालेल्या आहेत. पहिले षटक मयुरेश आणि आता निशांत, उमेश, जीत. शेट सारखाही बॉलर या टीमकडे. पडल्यानंतर हलकासा बाउन्स दिलाय बॉलला आणि हीच तर खासियत आहे निशांतची. पावसाळी क्रिकेटमध्ये निशांत चांगली बॉलिंग करतात. मात्र सध्या पाऊस नाहीये. चुकी विकेट आहे. त्याचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं आहे बॉलर्सलाही. हंसिका 11 चेंज गेम वडवली 20 संघाने सकाळच्या सत्रात 2 सामने जिंकलेत. नितीन केनी धरणागाव यांनी पुरस्कृत केलेला संघ. फटका जबरदस्त आहे. भन्नाट फॉर्म मध्ये असणारा फलंदाज आहे रितेश म्हात्रे उर्फ छोट्याच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. रितेश उर्फ छोट्या. मी मगाशीच उल्लेख केला छोट्या जर मैदानात थांबला तर धावा महाग नाहीयेत सोनारपाडा टीमला. चांगला चेंडू होता मात्र जीत तिथे बीट झालेत. जीत भुरीकडे बॉल थ्रो फेकी येते त्यावेळी थोडंसं तुम्हाला हुशारी दाखवणं गरजेचं आहे. कधी डायरेक्ट हिट करतील. त्यामुळे इंटरनॅशनल माहीला तुम्ही पाहिलं महेंद्रसिंग धोनी. 14 चेंडू 37 धावा तर या मॅचमध्ये करायचे. हळूहळू मॅच सोपी होत चालली आहे. राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा टीमला. सातत्याने राकेशचा आशीर्वाद या टीमच्या पाठीशी राहिलेला आहे. मग टेनिस असो रेग्युलर असो सातत्याने आपण पाहतो रबर बॉल असो दोन्ही फॉर्मॅटमध्ये राकेशच्या नावाने संघ सोनारपाड्याचा कोणताही संघ असो मात्र राकेशच्या नावाने खेळतो. वाह भाई वाह. प्रथमेश पालकरीने बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. रबर बॉलमध्ये हे चित्र आम्ही बऱ्याच वेळा पाहिलंय. 13 बॉलमध्ये 31 आता करायचे. मॅच सोपी झाली आहे. पलटवार केलाय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान. निशांचा शेवटचा बॉल. इथेही फक्त दिशा दिली. 2 धावा इथेही मिळाल्यात. 12 चेंडू आणि आता 29 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. राकेश पाणी हवंय का? ओके पाणी घेऊन जा. 12 चेंडू 29 धावांची गरज. टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने आपण पाहत आलो. रबर बॉल क्रिकेट आता पाहतोय. रबर बॉलच्या स्पर्धा फारशा आपल्या विभागात होत नाही. बदल रायगड भिवंडीमध्ये बऱ्याचशा स्पर्धा आपण ओपनच्या पाहतो. फक्त ग्रामीण खेळाडू आपले सातत्याने गावासाठी खेळत असतात. सध्या केतन म्हात्रे शहरी क्रिकेट सध्या भरपूर प्रमाणात खेळत असतो. आपले कल्याण डोंबिवलीचे खेळाडू बरेचसे खेळाडू आपण पाहतोय जे जास्तीत जास्त ग्रामीणलाही प्राधान्य देतात. त्यामुळे ग्रामीणच्या मॅचेस महत्त्वाच्या आहेत. सोनापाडा आपण अमोल पाटील त्यावेळी आम्ही अमोल पाटीलला भरपूर मागणी असायची शहरी क्रिकेटमध्ये. तर त्याने सांगितलं की ग्रामीण अगोदर आणि ग्रामीणला प्राधान्य देता देता हा खेळाडू ग्रामीणमध्येच राहिला. तर जर तुमचा खेळ चांगला असेल तर तुम्ही शहरीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे विनोद सर. ज्याबरोबर केतन म्हात्रेला सतत विपद आणि जीत भोईर यांनी सांगितलं कधी तू शहरी मॅचेस खेळू शकतो. आणि त्याचमुळे केतनचं नाव भरपूर आपल्याला पाहायला मिळालं. कारण ज्यावेळी रायगड संघ फॉर्ममध्ये होता तेव्हाही अजित मोहिते वारंवार अजित मोहिते यांनी आम्हालाही कॉल केला होता एकदा की अमोल पाटील
आमच्या संघामध्ये खेळेल का? मात्र अमोलने तेव्हाही नकार दिला, सांगितलं नाही आधी गावासाठी आणि त्यानंतर रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघासाठी शहरी क्रिकेट ते खेळले. त्यामुळे प्रत्येकाची वेगळी सोच असते, प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं. त्यामुळे आपण कोणत्याही खेळाडूला फोर्स करू शकत नाही, की एक्झॅक्ट त्याला काय करायचंय. त्यामुळे ग्रामीण खेळाडूंचं मी कौतुक यासाठीच करतो, की बरेचसे असे ग्रामीण खेळाडू जे अति गावाला प्राधान्य देतात, गावासाठी क्रिकेट खेळतात. तिथे कोणत्या प्रकारचं मानधन नसतं, मात्र गावाचं नाव, टीमचं नाव, ट्रॉफी जिंकणं या गोष्टी महत्त्वाच्या असतात. 12 बॉल 29 या मॅचमध्ये जीत. स्कोअर 1 चेंडू. हीच तर खासियत आहे जीत भोईरची. ठाणे जिल्ह्याचा शूरवीर हे नाव आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील सरांनी दिलेलं आहे. आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपण ऋतिक पाटीलचा फोटो पाहिला, अर्धशतकचा, छोट्याचा पाहिला आणि आता जीतचाही पाहतो. तर विनोद पाटील तुमचंही कौतुक. हाही चांगला चेंडू आहे. सलग 2 चेंडू डॉट आलेत. 12 बॉल 29 ची मॅच 10 बॉल 29 वरती आली आहे. जीत भोईरलाही माहिती आहे. भरपूर ऊन पावसाही त्याने पाहिलेले आहे. स्लोअर वनचा वापर ते सातत्याने करतायत. तर जीतला माहिती आहे जितक्या वेगाने चेंडू आपण टाकू तितक्या लांब छोट्या षटकार मारू शकतात. स्लो रनचा वापर ते करतायत. मात्र आता हा बॉल लांब जाईल. सीमारेषेच्या बाहेर सूर्यकुमार यादव स्टँडच्या वरून 6 धावांसाठी षटकार. क्षणापर्यंत त्या बॉलवरती नजर ठेवली आहे आणि ॲक्शन रिप्ले तुम्ही आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहिला आणि ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला मी असं लाईव्हवरती मॅचेस पाहिले तर असं वाटलं की नवी मुंबई शिरवणी येथे स्पर्धा सुरू आहे की काय. तसंच क्रीडांगण सुभाष सर दिसतंय लाईव्हवरती. पट्टा दिसतोय. त्यामुळे मी कौतुक करेल वेताळेश्वर क्रिकेट संघ, उसरकर, तेजस, निकेत, ऋतिक आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं. आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ पांडुरंग संते, अलंकार संते. अजून एक! वा रितेश वा! ज्या जीतने 2 चेंडू डॉट टाकले होते लगातार, त्या जीतच्या विरोधात बॅक टू बॅक त्या चर्चेत आहेत. रबर बॉल क्रिकेट म्हटल्यानंतर रितेश, करण, आर्यन हे खेळाडू सातत्याने चर्चेत आहेत आणि प्रथमेश पालकरी. 4-5 खेळाडू तुमच्याकडे चांगले असले रबर बॉलला काही फरक पडत नाही. ते यश केनेचंही कमबॅक झालंय. आणि आता जीत सांगतात की हे बॉल मला टाकायचे होते कदाचित. 3 डॉट आलेत, 2 षटकार आलेत, 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 रन्स या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. आणि येणारा जीत भोईरचा हा चेंडू खूप महत्त्वाचा आहे या मॅचमध्ये. मात्र शेवटचं षटक कोण टाकणार हे चर्चेचा विषय. इथे मात्र चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल. आधी उमेश त्याच जागेवर होते, मात्र जीतने त्यांनी थोडासा क्रॉस घेतला आणि त्यामुळे हा आलाय चौकार. 6 चेंडू 13ची गरज.
आता नो बॉल आहे. आता येणारा चेंडू फ्री हिट आहे. 5 बॉल 11. हेच रितेश सांगत होते की बॉल मारला का नाही. नो तर मिळालाच असता. वन बाउन्सची वॉर्निंग ऑलरेडी दिली होती उमेशला. 5 बॉलमध्ये आता 11 करायचे आहेत. 5 चेंडू 11 धावा. कोण खेळ सेमीफायनलची मॅच. हंसिका 11 चेंज द गेम वडवली बी सोबत. नो बॉल आहे. नो बॉल आहे. 1+1 2 धावा मिळतील. 22. 1+1 नो बॉल. 2 धावा मिळतील. येणारा चेंडू फ्रीट असेल. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. 5 बॉलमध्ये आता 9 करायचे आहेत. 5 बॉल 9 धावांची गरज. रितेशकडे स्ट्राईक आली आहे. 5 चेंडू 9 धावांची गरज. मॅच रंगतदार. सोनारपाडा विरुद्ध वाकलान. टॉप 2 धावा पूर्ण झाल्यात की आता हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला आहे. लेग बाईस. लेग बाईच्या 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही हे चेक केलं जाईल. 5 बॉल 9चं इक्वेशन होते. या बॉलनंतर तुमच्यापर्यंत आम्ही इक्वेशन पोहोचू. नॉट आउट. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. आता इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 4 बॉलमध्ये 7 करायचे आहेत. एक रन्स क्रिकेटमध्ये महत्वाचे, कारण की कंपल्सरी चेसिंग. 4 बॉल 7. जबरदस्त मॅच. वाकलन की सोनारपाडा. वडवली बी बरोबर कोण सेमीफायनलची मॅच खेळेल याचं उत्तर तुम्हाला मिळेल या मॅच नंतर. 4 चेंडू 7 धावांची गरज. थर्डमॅन थोडेसे क्रॉस होते. चेसिंग कंपल्सरी आहे. 4 बॉल 7. इथे फटका चांगला आहे. आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. रितेशच्या बॅटमधून आलाय चौकार. रितेशने अक्षरशः मॅच खेचून आणले. राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनापाड्याच्या बाजूने 3 बॉलमध्ये आता 3 करायचे आहेत. ऋषी भोईरने 3 बॉलमध्ये 3 धावांचं संरक्षण केलं होतं, मात्र ते टेनिस क्रिकेटमध्ये 3ही डॉट टाकले होते. वा भाई वा. मॅच झाली फिनिश. आपल्या स्टाईलमध्ये मॅच फिनिश केली रितेश म्हात्रे उर्फ छोट्याने. आणि राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा विरुद्ध हंसिका 11 वडवली बी मध्ये तुम्हाला आता आजच्या दिवसातील शेवटची मॅच, सेमीफायनलची मॅच पाहायला मिळेल. चला कॅप्टन या लगेच. प्रथम वडवली बीचे कॅप्टन आलेले आहेत ऑलरेडी. तेरा चेंडूमध्ये 37 धावांची खेळी करणारा रितेश म्हात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळालेत. आणि आता चांगला बॅटर रंगेल. एका बाजूला ऋतिक पाटील आणि दुसऱ्या बाजूला रितेश म्हात्रे. या मॅन ऑफ द मॅच. प्रथमेश पालकरने खरं तर हा सामना सुरू केला.
भरत संदेश साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. रितेश मॅन ऑफ द मॅच. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा रितेशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आजच्या दिवसामध्ये. 37 धावांची खेळी त्यांनी साकारली. पहिल्या मॅचमध्ये अर्धशतक. अभिनंदन रितेश आणि सेमीफायनलसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. कारण की मालिकावीरसाठी इलेक्ट्रिक बाईक सुद्धा आहे.